मी आपला मित्र आनंद कांबळे. आज आपण हळद पिकाला भेट देण्यासाठी आलेले आहोत कारला या शिवारामध्ये. आपण बघू शकता की हळद कशा प्रकारे आहे. कारला येथील प्रगतशील शेतकरी माननीय शिवाजीभाऊ लुमदे आज आपल्यासोबत आहेत. तर यांनी आपल्या हळद पिकाला कशा प्रकारे नियोजन केले हे सुरुवातीपासून त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ, त्यांचा परिचय घेऊ. भाऊ, आपला परिचय द्या आणि आपण कशा प्रकारे नियोजन केलं हे थोडंसं आम्हाला कळू द्या. नमस्कार, मी शिवाजी सदाशिव लुमदे पाटील, राहणार कारला, आणि माझा मोबाईल नंबर आहे 7276 300 500. तर भाऊ, एकदम आपल्याला हळद बघायला आलं आम्ही तर एकदम हिरवीगार दिसते, एवढी वाढ दिसते, फुटव्याची संख्या पण चांगली आहे, पीक एकदम नंबर एक दिसत आहे आम्हाला. तर आपण कशा प्रकारे सुरुवात केली? सुरुवात करूत आपण भेसळ डोसपासून. भेसळ डोसमध्ये आपण काय वापरलं? सर्वात चांगलं जे पीक दिसते ते निर्मल कंपनीचं समजा तर प्रोडक्टमुळे त्याची जादू झाली माझ्या पिकावर. त्याच्यामुळे हे अतिशय सुंदर अशी दिसते हळद. मी बेसल डोसमध्ये सुरुवातीला दाणेदार झिंक प्लस बोरॉनचे एकरी 2 पोते, DAP एकरी 2 पोते, त्याच्यानंतर समजा तर बायो पॉवर जे निर्मल कंपनीचे 20 किलोची बॅग आहे ते एकरी 20 किलोची बॅग एकरी 1 घेतली, लिंबोळी एकरी 2 पोते, असा माझा बेसल डोस आहे. बेसल डोस टाकले. बेसल डोस झाल्यानंतर हळद आपली ज्यावेळेस निघाली त्यावेळेस सुरुवातीला ड्रिचिंग कुठली केली? हळद जेव्हा माझी दिसायला सुरुवात झाली, 25-26 दिवसांनी जेव्हा सुरुवात झाली, चांगल्या प्रकारची हळद जेव्हा दिसायला लागली, तेव्हा निर्मल कंपनीचा असं रायझामिका नावाचं एक मायक्रोरायझा आहे, हे रायझामिका आहे. आणि दुसरं म्हटलं तर हे बायोसंजीवनी आहे. हे निर्मल कंपनीचे असे 2 शेतकऱ्याला वरदान असे ठरलेले प्रोडक्ट आहेत माझ्या अंदाजानुसार किंवा माझ्या अनुभवानुसार. सुरुवातीला बायोसंजीवनी हे एकरी 2 किलो घेतले. याच्यामध्ये रात्रीला मी गूळ आणि चून हे टाकून भिजवलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये बायोसंजीवनी 2 कंटेनर आहेत, एक ट्रायकोडर्मा आहे आणि एक सुडोमोस आहे. हे 2 असल्यामुळे बाकी कुठल्याही कंपनीकडे 2 नाही आहेत, फक्त ट्रायकोडर्माच आहे. पण या कंपनीकडे 2 मॉलिक्यूल आहेत, एक ट्रायकोडर्मा आणि एक सुडोमोनोस. हे रात्री गूळ आणि चुनामध्ये भिजवल्यामुळे याच्यामध्ये जीवाणू भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत. परत सकाळी आम्ही जेव्हा ड्रिचिंग करतोय तेव्हा त्या सकाळी समजा रायझामिका 200 ग्राम एकरी आम्ही या दोन्हीचं मिळून सुंदर अशी ड्रिचिंग केलेली होती. हे केल्यामुळे माझ्या हळदीचं मुळा फुटवे खूप लांबवर गेला. मुळा तुम्ही पाहू शकता, खूप लांब लांब मुळा अशा आहेत माझ्या हळदीच्या. फुटव्याची संख्या पण 1 नंबरला आज दिसत आहे, बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि त्यानंतर आपण फक्त हळदीलाच निर्मलची उत्पादने वापरता की बाकी सर्व पिकाला वापरता? सगळ्यात जास्त म्हणलं तर शेतकऱ्यांना भेडसावतो तुरीमध्ये समजा तर दूध उधळण्याचं प्रमाण खूप आहे. त्यासाठी मी तर आवर्जून सांगतो, निर्मल कंपनीचं बायोसंजीवनी आणि रायझामिका हे सुरुवातीला जसं हळदीला टाकलं ना आपण, त्याचप्रमाणे सुरुवातीलाच्या वेळेस तुरीला सुद्धा टाका आहे. आणि त्यामुळे समजा ना तुरीला आपला उधळाचं प्रमाण फार कमी होतो आणि मुळाची संख्या फार वाढते आणि झाड आपलं उधळत नाही आणि त्याच्यावर काही प्रमाणचं समजा तर कसलाही रोग येत नाही. हे टाकल्यामुळे समजा तर तूर खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि ते डेरेदार झालेली आहे. हां, तर अजून दुसरे काही उत्पादने निर्मलचे? निर्मलचं आम्ही कापसाला समजा तर याचं समजा तर बायोफोर्स नावाचं प्रोडक्ट आहे, हे सुरुवातीच्या स्टेजला वापरतो. आणि त्यानंतर समजा तर पाती फुल लागले तेव्हा बेरिलॉन वापरतो आम्ही त्याला. आणि निर्मल कंपनीचं अजून आवर्जून सांगतो, नवीन असं एक प्रोडक्ट निघालेलं आहे बायोचं, मॅजिक हिट नावाचं. याचं रिझल्ट तर अप्रतिम आहेत. कोणीही बघा, समजा पंप पाठीवर घ्या आणि फक्त ते एकदा फवारणी करा, पंप संपला, पाठीमागे येऊन पहा की त्या झाडाला काही आहे का. अजिबात त्याचे रोग